हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात धक्कादायक घटना घडली आहे। पतीचे तृतीयपंथीयाशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे पतीनंच पत्नीचा कोयता आणि हातोड्यानं वार करून निर्घृण खून केलाय। या घटनेनं भादोले परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पत्नीचा इतक्या क्रूर पद्धतीनं खून केल्यानं नागरिकात संताप व्यक्त होतोय। हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील प्रशांत पाटील हा पत्नी रोहिणी आणि 2 मुली आई वडील यांच्यासोबत राहत होता। प्रशांतचे तृतीयपंथीयाशी गेल्या 4-5 वर्षांपासून अनैतिक संबंध होते। या कारणावरून पती पत्नींमध्ये नेहमी वाद व्हायचा। सोमवारी रात्री ढवळीतून मोटरसायकलवरून पती पत्नी भादोलीकडे जात असताना भादोले कोरेगाव रस्त्यावर झुंजीनाना मळ्याजवळ प्रशांतनं पत्नी रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकली आणि नंतर कोयता आणि हातोड्यानं तिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार करत तिचा जागीच खून केला। या घटनेनंतर प्रशांत गावात येऊन लोकांना मी पत्नीचा खून केलाय, मुलींवर लक्ष ठेवा, मी काही महिन्यांसाठी जाणार आहे असं सांगून पसार झाला। मध्यरात्री मात्र तो कोल्हापुरातील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेत हजर झाला। या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा आणि फॉरेन्सिक तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।